एक असं देवस्थान जिथे आरती चालू असताना देवीचा घोडा चक्क त्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असतोय। मानदेशातील ही देवी 1981 साली तिला आणि कटई या दोन महाभयंकर राक्षसांचा वध करण्यासाठी चिंचणी येथे आली। महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील एक असं देवस्थान जिथे लोक गाडीने न जाता चक्क बैलगाडीने प्रवास करत या देवीच्या यात्रेसाठी जातात। या देवीच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे तुमच्या कोणत्याही अडचणीवर या देवीपाशी उपाययोजना केल्या जातात। महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील लोकांच्या अडचणी या देवीने दूर केल्या आहेत। संकटाला धावून जाणारी माता म्हणून या देवीची ओळख आहे। देवीने ज्या दोन राक्षसांचा वध केला होता त्यांची शेवटची इच्छा म्हणून त्यांना 3 वर्षातून धान्य या देवीच्या मंदिरात दिले जाते। आणि धान्य ठेवण्यासाठी या देवीच्या मंदिरात 2 अशी चमत्कारी खंडे आहेत ज्यामध्ये धान्य आणि दूध टाकल्यानंतर त्याला न जाळ लावता ते आपोआप उकळले जाते। कलियुगातील हा चमत्कार मायका देवी चिंचणीच्या या मंदिरात तुम्हाला बघायला मिळेल। आणि संकटाला धावून जाणाऱ्या या मायका देवीच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या पेजला आताच फॉलो करा। देवीच्या दर्शनासाठी सर्व लोक बैलगाडीने का जातात आणि या देवीची यात्रा बिरोबाचं दर्शन केल्याशिवाय का पूर्ण होत नाही व देवाच्या पूजेत किंवा लग्न समारंभात मायका देवीचे नाव का घेतले जाते याची सर्व माहिती पाहिजे असेल तर आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा आणि पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका।